आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। पुण्याला 21.38 टीएमसी पाणी मिळणार, महापालिकेकडून करण्यात आलेली मागणी जलसंपदा विभागाकडून मान्य। पुण्यातील ससूनमध्ये मार्चच्या डॉक्टरांचा संप, शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या। कोलकातामधील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी राज्यात डॉक्टरांचा संप। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील पुलाचं उद्या पालकमंत्री अजित पवार उद्घाटन करणार। नेत्यांचा वेळ मिळत नसल्यानं पुलाचं उद्घाटन रखडल्याचा पवार गटाचा आरोप आणि आरोपांनंतर अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होणार। पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन। 16 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन। 28 ऑगस्टला ग्रामसेवक आणि कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करणार। पुणे शहरामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये नवीन रुग्णांची नोंद नाही। शहरामध्ये सध्या 745 रुग्ण असले तरी नवीन रुग्णसंख्येमध्ये वाढ नाही, पुणेकरांना दिलासा। पुणे विमानतळाचं जुनं टर्मिनल तब्बल 8 महिने बंद राहणार। विकास कामासाठी 8 महिने जुनं टर्मिनल बंद ठेवण्याचा निर्णय। पुण्याच्या मावळमधील पवना धरणाचा पाणीसाठा 97.45%वर। धरणाच्या विद्युतगृहाद्वारे 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग बंद। पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक देण्यात येणार। केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना। जिल्ह्यातील 5 ऐतिहासिक वारसा स्थळं दत्तक घेता येणार। पुणे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 9,73,000 अर्ज दाखल। शहरासह ग्रामीण भागातील महिलांचा लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद। 9,34,000 अर्जांना मंजुरी तर 39,000 अर्जांची छाननी सुरू।